गेलं सेल्फ इंडक्टन्स. हा सेल्फ इंडक्टन्स होता आपल्याकडे स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधला आपल्याकडे पहिला पार्ट आणि म्युच्युअल इंडक्टन्स हा सेकंड टाइप्स. म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स हे कशाचे टाइप्स होते आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे. काल आपण सेल्फ इंडक्टन्स पाहिला. सेल्फ इंडक्टन्स कशाला मानलं होतं आपण? सेल्फ इंडक्टन्स म्हणजे स्वतःहून काहीतरी क्रिया करणारा म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. आणि म्युच्युअल इंडक्टन्स काय असू शकतो मित्रांनो? एक दुसऱ्यावरती डिपेंड असणारा म्हणजेच काय म्हणणार आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स. विद्यार्थी मित्रांनो, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? काहीतरी आपल्याकडे दोन कॉईल असतील आणि एक दुसरी कॉईल एक कॉईल दुसऱ्या कॉईलवरती डिपेंड असेल. पहिल्या करंटवरती दुसरा करंट डिपेंड असेल किंवा दुसऱ्या करंटवरून पहिला करंट काहीतरी डिपेंड असेल असं त्याला आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणणार. Firstly, the two coils are placed in such way that change in current are one coil. Induced EMF in other coil, then its phenomena is called mutual inductance. आपण काय मानलं आता? Two coils, दोन कॉईल आहेत. त्या दोन कॉईल अशा प्लेस केल्या आपण चेंज इन करंट आर वन कॉईल. म्हणजे पहिल्या कॉईल मधला करंट जर चेंज केला, फर्स्ट कॉईल मधला आपण करंट चेंज केला तर आपण काय मानलं? इंड्युस्ड EMF काय क्रिएट होतो मानला? इंड्युस्ड EMF. पण कशामध्ये? अदर कॉईल मध्ये म्हणजे सेकंडरी कॉईल मध्ये काय होतं आपल्याकडे? इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो. म्हणजे त्याला मानला दिस फिनॉमिना किंवा देन इट्स फिनॉमिना इज कॉल्ड एज द म्युच्युअल इंडक्टन्स. त्याला काय म्हणतो आपण? म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे आपण आता काय मानलं बेसिकली? दोन कॉईल आहेत. त्या दोन कॉईल मध्ये पहिल्या कॉईल मधला करंटला मी चेंज केलं तर दुसऱ्या कॉईल मध्ये एक इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो. त्याला काय म्हणायचं आता? म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे मित्रांनो, एक कॉईल मधला करंट चेंज केला तर दुसऱ्या कॉईल मध्ये काय होतं? इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो. त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे आता एक लक्षात घ्या, ज्या तुम्हाला ड्रॉ करायचं किंवा लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही डायग्राम काय करू शकता? लिहून घेऊ शकता किंवा डेफिनेशन लिहून घेऊ शकता, डायग्राम ड्रॉ करू शकता. आपण मानलं म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे दोन कॉईल मानतो. दोन कॉईल कशाला मानला आपण आता? टू कॉइल्स आहेत. आता किती कॉइल्स आहेत आपल्याकडे? टू कॉइल्स. तर टू कॉइल्सला फर्स्टली मी मानला लूप 1 आणि लूप 2 किंवा याला आपण लूप फर्स्ट मानू आणि याला लूप किती मानू आपण? सेकंड. याला मानलं मी लूप फर्स्ट आणि लूप सेकंड. याला मानलं लूप सेकंड आणि लूप फर्स्ट. लूप 1 आहे. किती कॉइल घ्यायचे आहेत आपल्याला? दोन. म्हणजे टू कॉइल्स आर प्लेस्ड इन अ सच वे दॅट चेंज इन करंट आर वन कॉईल आणि इंड्युस्ड EMF इन अनदर कॉईल. म्हणजे पहिल्या कॉईल मध्ये मी करंटला चेंज केलं तर सेकंड कॉईल मध्ये काय प्रोड्यूस होणार आपल्याकडे? एक इंड्युस्ड EMF. फर्स्टला यासाठी एक सर्किट ड्रॉ केला आपण. सिंपल एकदम इझी मित्रांनो. फक्त लक्ष द्या. E इज इक्वल टू EMF म्हणजे एक बॅटरी एक सोर्स आहे. बॅटरीला काय असतं? आपल्याकडे एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, दुसरा निगेटिव्ह टर्मिनल आहे. तर करंटची डायरेक्शन कोणती? आपल्याकडे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होतो. पॉझिटिव्ह करंट आहे. करंट कुठे? आपल्याकडे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शनला करंट फ्लो. या डायरेक्शनला करंट फ्लो असेल तर मी मानलं क्लॉकवाईज डायरेक्शनला करंट फ्लो. क्लॉकवाईज डायरेक्शनला करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे मानलं आपण? डाऊनवर्ड डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला आली किंवा या डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्ड कशामधून पास झाली? आपल्याकडे सेकंडरी कॉईल. सेकंडरी म्हणजे लूप सेकंड मधून आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड पास झाली. तर ही मॅग्नेटिक फील्ड पास झाली दोन्ही डायरेक्शन मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय मानलं की मॅग्नेटिक पहिला मला करंट चेंज आहे, सेकंडरी कॉईल मध्ये एक इंड्यूस्ड EMF प्रोड्यूस. मी काय म्हणलं? मॅग्नेटिक फ्लक्स ड्यू टू द लूप फर्स्ट. Magnetic flux due to the loop first is passing through the loop second. Second loop मधून magnetic flux pass झाला. Also, if so we current in coil first. So if we current in coil loop first, then flux will also change in loop second. मी मानला की सेकंड कॉईल मधला फर्स्ट कॉईल मधला मी करंट चेंज केला तर सेकंड कॉईल मधला फ्लक्स ऑलवेज काय होतो? चेंज होतो. म्हणून मी मानला चेंजिंग करंट इन लूप फर्स्ट. मी असं मानतो चेंजिंग करंट इन लूप फर्स्ट. पहिल्या लूप मधला मी करंटला चेंज केलं. काय चेंज झालं माझ्याकडे? मी असं मानलं तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स चेंजिंग magnetic flux in loop second. कोणत्या लूप मधला? सेकंड लूप मधला मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला? चेंज झाला. वापस मी त्याला परत वापस मानलं की
मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर काय प्रोड्यूस झाला आपल्याकडे ईएमएफ प्रोड्यूस होतो आणि ईएमएफ प्रोड्यूस झाला काय क्रिएट झाला आपल्याकडे इंड्यूस्ड करंट. म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो म्युच्युअल इंडक्टन्स लक्षात आला असेल. म्युच्युअल इंडक्टन्स आपण कशाला मानलं तर म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे एका कॉइल मधला करंट चेंज केला तर दुसऱ्या कॉइल मधला इंड्यूस्ड ईएमएफ प्रोड्यूस होतो. त्यालाच काय म्हणलं आपण म्युच्युअल इंडक्टन्स. काल आपण काय स्टडी केलं सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय होता त्याच कॉइल मध्ये करंटला मी त्या कॉइल मध्ये एका कॉइल मध्ये करंटला मी चेंज केलं तर त्याच कॉइल मध्ये सेम कॉइल मध्ये काय क्रिएट होत होता इंड्यूस्ड ईएमएफ. म्हणजे आपल्याला सिंपल दोन कॉइल घेतल्या टू कॉइल्स आर प्लेस्ड इन सच वे दॅट चेंज इन करंट आर one coil induced EMF in other coil. This phenomena is called as the mutual inductance. याच प्रोसेसला या सिच्युएशनला आपण काय म्हणतो म्युच्युअल इंडक्टन्स. आता मी जास्त डिफरन्स म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय झाला म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये ईएमएफ प्रोड्यूस झाला. तो ईएमएफ प्रोड्यूस झाला इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला. इंड्यूस्ड करंट डायरेक्शन इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन ती कशाने फाइंड आउट करणार आपण मित्रांनो ती विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणणार लेन्स मध्ये. आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी काय होतं आपल्याकडे लेन्स लॉ. लेन्स लॉ डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक किंवा मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट स्टडी करण्यासाठी फॅराडेज लॉ. आपल्याला आता स्टडी काय करायचं की इंड्यूस्ड ईएमएफ प्रोड्यूस झाला ते इंड्यूस्ड करंट क्रिएट झाला करंटची डायरेक्शन होती म्हणून त्यासाठी डिटेल एकदा सांगतो. एक आपण टेबल बांधला हॉरिझॉन्टल टेबल आहे. टेबलवरती एक कॉइल प्लेस केली आणि त्या कॉइलला आपण बांधलं लूप फर्स्ट. त्याच्यावरती सेकंड कॉइल आहे त्याला बांधलं लूप सेकंड. आता करंटची जी डायरेक्शन होती आपल्याकडे फर्स्ट कॉइल मध्ये करंट या डायरेक्शनला करंट आहे मी असं मानलं की फर्स्ट वाला जो करंट आहे चेंज इन मेन करंट मी त्याला मानतो मेन करंट आहे. त्याला मानलं मेन करंट काय केला मी चेंज केला म्हणजे आय हा इन्क्रीजिंग आय काय आपल्याकडे आता इन्क्रीजिंग मेन करंटला इन्क्रीज केलं तर मॅग्नेटिक फील्ड काय असेल मित्रांनो आपल्याकडे इन्क्रीजिंग. तर मॅग्नेटिक फील्ड V1 की काय आपल्याकडे इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड काय असेल इन्क्रीजिंग. आता मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग आहे तर आपण मानलं की करंट या डायरेक्शनला तर मॅग्नेटिक फील्ड कुठे चालली बरं तर मॅग्नेटिक फील्ड एक डायरेक्शन अशी आली डायरेक्शन या डायरेक्शनला इथे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली. आता याच्यामध्ये करंट आहे मॅग्नेटिक फील्ड इथे डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणारी काय आपल्याकडे इन्क्रीजिंग आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काय होती आपल्याकडे जास्त होती म्हणजे मॅक्झिमम. आता मॅग्नेटिक फील्ड मॅक्झिमम होती मग आपल्याला काय करायचं मित्रांनो मॅग्नेटिक फील्ड जर जास्त होत असेल तर आपल्याला लेन्स लॉने काय सांगितलं जिथे मॅग्नेटिक फील्ड जास्त होती तिथे काय करायचं अपोज करायचं. अपोज करायचं म्हणजे काय करायचं कमी करायचं असेल तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कोणती आपल्याकडे मेन करंट पासून जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली ती कुठे डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शनला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कोणती इन्क्रीजिंग म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आपल्याला अशी तयार करायची त्याला अपोज केली. मग अपोज करायची असेल तर मॅग्नेटिक फील्ड कुठे प्रोड्यूस करावं लागेल आपल्याला आउटवर्ड डायरेक्शन. त्याच्यामधला जो करंट आहे आणि त्या करंटची डायरेक्शन काय असेल आपल्याकडे अँटी क्लॉकवाईज. करंटची डायरेक्शन काय म्हणणार आपण आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे जो इंड्यूस्ड करंट क्रिएट आहे इंड्यूस्ड ईएमएफ प्रोड्यूस झाला ते इंड्यूस्ड ईएमएफ पासून काय म्हणलं आपण इंड्यूस्ड करंट क्रिएट आहे म्हणजे इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन काय म्हणलं आपण डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट काय म्हणलं आपण त्याला अँटी क्लॉकवाईज. काय म्हणलं आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इंड्यूस्ड करंट म्हणजे कोणता I2 ची जी डायरेक्शन होती ती कोणती झाली मित्रांनो अँटी क्लॉकवाईज. आता मॅग्नेट्यूड आता मॅग्नेट्यूड कशावरती डिपेंड आहे आपलं तर मॅग्नेटिक फ्लक्स विद्यार्थी मित्रांनो इथे मी लिहितो मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू B डॉट A cos थीटा आणि B इज इक्वल टू B एक सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूप मध्ये काय लिहितो U नॉट I अपॉन 2R. B इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सर्कल. मग आपल्याकडे मॅग्नेटिक फ्लक्स काय होते मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय I. कोणता करंट मेन करंट म्हणजे कोणता I1 म्हणजे कोणता आपल्याला फर्स्ट वाला करंट. तर मॅग्नेटिक फ्लक्स सेकंड त्याला म्हणतो की सेकंड मॅग्नेटिक फ्लक्स आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I1 म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मेन करंट. मेन करंट वरती मॅग्नेटिक फ्लक्स आपल्याला काय म्हणलं आपण त्याला डिफेंड आहे. मॅग्नेटिक फ्लक्स सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I1 करंट आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइनला कॅन्सल आउट केलं तर मी मानलं मॅग्नेटिक फ्लक्स सेकंड इज इक्वॅलिटी साइन वापरला तर M आणि काय मानलं M इज इक्वल टू काय मानलं आपण M इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. त्यालाच काय म्हणतो आपण म्युच्युअल इंडक्टन्स. काय मानलं आपण त्याला म्युच्युअल इंडक्टन्स. तर M इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. त्याला मानलं की म्युच्युअल इंडक्टन्स. The mutual inductance is equal to त्याला मानलं coefficient of mutual inductance. M is equal to
फाय सेकंड अपॉन मॅग्नेटिक फ्लक्स सेकंड अपॉन हे झालं म्युच्युअल इंडक्टन्स. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, म्युच्युअल इंडक्टन्स. आणि युनिट काय आहे, युनिट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज हेनरी. युनिट काय आहे आपल्याला, ते म्हणजे सेल्फ इंडक्टन्सचे युनिट आहे, त्याला काय मानलं आपण, हेनरी. आता नेक्स्ट ना मी मानलं जो आपल्याकडे ईएमएफ आहे, ते ईएमएफ ला काय म्हणतात, रेट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स किंवा चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सला आपण मानलं तर मॅग्नेटिक फ्लक्स कुठं केला तर E इज इक्वल टू डी फ्लक्स काय मानणार आपण आता, फ्लक्स व्हॅल्यू काय आहे एम आय आणि डिवायडेड बाय आपण काय मानणार dt, इथं मानून त्याला टी. किंवा आता इंड्युस्ड ईएमएफ मध्ये E इज इक्वल टू मायनस चेंज एम काय कॉन्स्टंट आहे मॅग्नेटिक डी आय अपॉन dt, याला काय मानलं इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू काय मानलं आपण त्याला मायनस एम डी आय अपॉन dt. होता आपल्याकडे इंड्युस्ड ईएमएफ, याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मेन करंट. मॅग्नेटिक एक डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन यूज केला तर आपण काय म्हणतो, आपण त्याला एक इक्वालिटी साइन यूज केला तर एम हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट एम इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ द म्युच्युअल इंडक्टन्स. द मॅग्नेटिक फ्लक्स एम इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू एम आय, एम टाइम्स I1, एम इज इक्वल टू 5 टू द मॅग्नेटिक फ्लक्स 2 अपॉन I1, याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स. हे होता मित्रांनो म्युच्युअल इंडक्टन्स. आता आपल्याला स्टडी करू आपण म्युच्युअल इंडक्टन्स इन अ सर्क्युलर लूप. एखाद्या सर्क्युलर कॉइल मधला म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं आहे. तर त्यासाठी आपण मित्रांनो तुम्ही अगोदर हे लिहून घ्या, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर बोर्डवरचं एकदा ड्रॉ करा. मित्रांनो आपण स्टडी करू आता म्युच्युअल इंडक्टन्स इन सर्क्युलर कॉइल किंवा सर्क्युलर. एकदम इझी प्रोसेस आहे मित्रांनो, एकदम आता इझी, एकदम कन्सेप्ट सोबत तुम्हाला समजेल. आता म्युच्युअल एंड आउट काय करायचं आपल्याला, म्युच्युअल इंडक्टन्स सर्क्युलर लूप मधला म्युच्युअल इंडक्टन्स. सर्क्युलर लूप मधला म्युच्युअल इंडक्टन्स स्टडी करत असताना मित्रांनो रेडियस वाला एक सर्क्युलर लूप काय मित्रांनो, आपल्याकडे सर्क्युलर रेडियसचा एक सर्क्युलर लूप आहे. एक सेकंडरी मी लूप काढतो, त्यामध्ये एक सर्क्युलर कॉइल आहे, सर्क्युलर कॉइलला लावलेली तेव्हा आपल्याकडे मित्रांनो एकदम सिंपल आणि इझी मेथड आहे. सेम मी परत वापस एक बॅटरी लावतो, कनेक्ट करतो त्याला. डायरेक्शन लक्षात येईल मित्रांनो, मॅग्नेट्यूड लक्षात येईल म्युच्युअल इंडक्टन्सची. मानलं मी ई जे ईएमएफ आहे, आर रेजिस्टन्स आहे. तर नेक्स्ट ना सर्क्युलर लूप मध्ये करंट प्रोड्यूस आहे. करंट फाइंड आउट करण्यासाठी मी ॲमीटर लावतो, त्याला गॅल्व्हनोमीटर लावा. त्याला ॲमीटर पे सिंपल वे, एकदम सिंपल आहे. त्या सिंपल मेथडमध्ये आपण स्टडी करतो मित्रांनो. इथे आपल्याकडे एक ईएमएफ आहे. ईएमएफ म्हणजे आपल्याकडे करंट आहे, करंट सोर्स आहे. म्हणजे आपल्याकडे बॅटरी मधला जो सोर्स आहे, करंटची डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह. करंटची डायरेक्शन आपल्याला सांगितलं की करंट इन्क्रीज, करंट या डायरेक्शन. आता काय करायचं आपल्याला, म्युच्युअल इंडक्टन्स फाइंड आउट करायचं. म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय होता मित्रांनो, म्युच्युअल इंडक्टन्स कशाला म्युच्युअल इंडक्टन्स M is equal to phi upon
फाय आपण टाकला. आता फ्लक्स कशाला मानलं? फ्लक्स इज इक्वल टू बी डॉट ए कॉस थिटा. बी डॉट ए कॉस थिटा हे झालं आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स. फ्लक्स इज इक्वल टू बी. बी कशाला मानला? तर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे मानलं. बी काय आपल्याकडे? मॅग्निट्यूड ऑफ magnetic field in a loop first. मला मी मानलं लूप फर्स्ट एक पहिला लूप आहे आणि याला मानतो मी लूप सेकंड लूप आहे फर्स्ट लूप. तर पहिल्या लूप मधली जी मॅग्नेटिक फील्ड आहे मित्रांनो, करंट कुठे आपल्याकडे? क्लॉकवाईज करंट आहे. त्याच्यावरती फर्स्ट कॉईल मधली जी मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड आहे कशावरती? आपल्याकडे सेकंडरी कॉईल वरती. तर सेकंडरी कॉईल वरती जी मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड झाली ती कोणत्या डायरेक्शनला? इनवर्ड डायरेक्शन. तर मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ लूप फर्स्ट. तर पहिल्या लूप वरची मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे ती किती आपल्याकडे? सर्क्युलर लूप आहे. तर म्यू नॉट आय अपॉन करंट पण I1 म्यू नॉट I1. तर मॅग्नेटिक फील्ड किती? V1. आता नेक्स्ट ला मॅग्नेटिक फील्ड किती आपल्याकडे? V1 म्यू नॉट I1 अपॉन 2R. R कोणता आपल्याकडे आता? R1 म्यू नॉट I1 2R1. तर डायरेक्शन कुठे म्हणणार आपण? इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड आहे ती किती आपल्याकडे? म्यू नॉट I1 अपॉन किती आता? 2R1. आणि डायरेक्शन कुठं? इनवर्ड डायरेक्शन. आता मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड डायरेक्शन आहे तर आपल्याला जो इंड्यूस्ड ईएमएफ आहे तो क्रिएट झाला कशावरती? मॅग्नेटिक फील्ड आपल्याकडे इनर कॉईल वरती, म्हणजे लूप किती? सेकंड वरती. आपण काय म्हणणार? एरिया ऑफ लूप सेकंड लूपचा एरिया म्हणजे किती? A2 इज इक्वल टू किती? पाय R2 चा स्क्वेअर. पाय R2 चा स्क्वेअर. आता मॅग्नेटिक फ्लक्स किती झाला? मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू B1 A2 cos theta. तर B1 A2 किती आपल्याकडे? B1 ची व्हॅल्यू किती? म्यू नॉट I1 अपॉन 2R1 आणि मल्टिप्लाइड बाय किती मानलं मी त्याला? पाय R2 चा स्क्वेअर. पाय R2 चा स्क्वेअर. हे त्याला मॅग्नेटिक फ्लक्स आहे. काय म्हणलं आपण? मॅग्नेटिक फ्लक्स. तर हे मॅग्नेटिक फ्लक्स झाला. तर मॅग्नेटिक फ्लक्स नंतर मी स्टडी करायला आता मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट आहे. मॅग्नेटिक फ्लक्स नंतर आपण त्याला काय म्हणतात? ते मॅग्नेटिक फ्लक्स झाला. आता नेक्स्ट म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू मी काय म्हणलं आता? म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स आहे त्याला मानलं मी फाय अपॉन किती मानू? I. तो करंट आहे. करंट कशावरती डिपेंड आहे? फर्स्ट करंट आहे म्हणजे I1 वरती डिपेंड आहे. तर म्युच्युअल मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू म्यू नॉट I1 आणि नेक्स्ट लाईन किती आला आपल्याकडे? पाय R2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय किती? 2R1 आणि अपॉन किती? I1. त्याला मानलं म्युच्युअल इंडक्टन्स. तर आता माझ्याकडे मित्रांनो म्युच्युअल इंडक्टन्स काय कॅन्सल आउट झालं? I1 ला I1 गेट कॅन्सल आउट. तर नेक्स्ट ला जे राहिलेली टर्म आहे आपल्याला किती आपण मानलं? म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू म्यू नॉट पाय R2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2R1. त्याला हे होता म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ अ सर्क्युलर. त्या सर्क्युलर लूप मधला एक म्युच्युअल इंडक्टन्स आपण काय केलं? फाइंड आउट केला. तर म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स. हे होता म्युच्युअल इंडक्टन्स. तर तुम्हाला ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही ड्रॉ करून घ्या बोर्डवरचा. विद्यार्थी मित्रांनो म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ अ सर्क्युलर कॉईल. आता आपल्याला स्टडी करायचं आहे म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड.
म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ अ सोलोनाइड. सोलोनाइड मध्ये आपल्याला मित्रांनो म्युच्युअल इंडक्टन्स काय करायचं फाइंड आउट करायचं. आता म्युच्युअल इंडक्टन्स एकदम सिंपल मित्रांनो, कसं आता तुम्ही कॅल्क्युलेट केलं. त्याला मी म्हणतो प्रायमरी कॉइल. कोणती कॉइल आपल्याकडे? प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल. तर प्रायमरी कॉइलला आपल्याकडे एक प्रायमरी कॉइल आहे, आपण मानलं प्रायमरी कॉइल आहे. एक स्विच आहे आपल्याकडे की ईएमएफ सोर्स आहे तर प्लस आहे तर मायनस आहे. तर इथे एक सेकंडरी कॉइल घेतली आपण. एक गॅल्व्हनोमीटर किंवा त्याला म्हणा एमीटर हे कनेक्टेड. आता फर्स्टली आपण याला मानलं, याला एक प्रायमरी कॉइल मानलं, याला मानलं आपण सेकंडरी कॉइल. तर प्रायमरी कॉइल मधला जे नंबर ऑफ टर्न्स आहे त्याला काय म्हणतात? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथला N1 आणि याला मानलं N2. आता इथे जी टोटल लेंथ आहे मित्रांनो किती आपल्याकडे? लेंथ ऑफ द सोलोनाइड. सोलोनाइडची लेंथ किती आपल्याकडे N. नेक्स्ट नंतर आपण कन्सिडर केलं की सोर्स आहे. आपल्याला फर्स्ट आपण काय करतो? करंट फाइंड आउट आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल एकदम पॉझिटिव्ह आहे त्या डायरेक्शनला करंट पास होता असं मानलं आपण. आपण करंटची डायरेक्शन फाइंड आउट करायला शिकलो मित्रांनो. यामधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्या डायरेक्शनला पास झाल्या. ते डायरेक्शन आहे ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे. मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे ती डायरेक्शन आहे ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता मॅग्नेटिक फील्ड किती? तर इथं करंट आहे आपण मानलं हे I1 आहे आणि तो जो करंट पास झाला तो करंट किती पास झाला मानला मित्रांनो? हे फर्स्ट करंट आहे. आता करंट आहे तर म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये मी फर्स्ट आपण दोन केस मध्ये मी त्याला स्टडी करतो. केस फर्स्ट मानलं तर म्युच्युअल इंडक्टन्स 2:1. आता मी मानलं सेकंड कॉइल मध्ये म्युच्युअल इंडक्टन्स क्रिएट झाला तो कशामुळे? फर्स्ट कॉइल. आता म्युच्युअल इंडक्टन्स 2:1 इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स 2:1 अपॉन फर्स्ट करंट I1. लक्षात आलं मित्रांनो? म्युच्युअल करंट सेम, म्युच्युअल इंडक्टन्स सेम, M इज इक्वल टू phi अपॉन I. सेम. फक्त म्युच्युअल इंडक्टन्सला मी काय मानलं? 2:1. सेकंड कॉइल मध्ये म्युच्युअल इंडक्टन्स क्रिएट झाला तो कशामुळे आपल्याकडे? फर्स्ट कॉइल. मग मॅग्नेटिक फ्लक्स 2:1, मॅग्नेटिक फ्लक्स काय 2:1 कशामुळे क्रिएट झाला? म्युच्युअल इंडक्टन्स. आपण मॅग्नेटिक फ्लक्स सेकंड आहे, सेकंड कॉइल मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट झाला ते कशामुळे? सेकंड ड्यू टू फर्स्ट. मग आता सेकंडला मी नेक्स्टला सेम मानलं. इन केस सेकंड मी परत वापस मानलं म्युच्युअल इंडक्टन्स 1:2 आणि मॅग्नेटिक फ्लक्स 1:2 अपॉन करंट किती? I2. ऍज इट इज सेम लिहिलं मित्रांनो. आता नेक्स्टला मी मानलं मॅग्नेटिक फ्लक्स 2:1. तर मॅग्नेटिक फील्ड किती? मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वाली मॅग्नेटिक फील्ड नेक्स्टला कोणत्या एरियावरती? सेकंड एरियावरती. याला काय म्हणतात? A2. एरिया म्हणतात सेकंड आणि cos थीटा. cos थीटा काय? कॉन्स्टंट आहे. आता नेक्स्टला मी मानलं सेकंड मॅग्नेटिक फ्लक्स 1:2 इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड किती? सेकंड वाली मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड सेकंड आणि ड्यू टू एरिया कोणता? A1 आणि cos थीटा. आता नेक्स्टला मी परत वापस मानलं मॅग्नेटिक फील्डला कॅल्क्युलेट केलं तर B1 किती होती आपल्याकडे? B1 इज इक्वल टू म्यू नॉट N टाइम्स कोणता? N1 टाइम्स कोणता करंट आहे आपल्याकडे? I1. सेम काही मॅग्नेटिक फील्ड B2 किती येईल आपल्याकडे? म्यू नॉट नंबर ऑफ टर्न्स सेकंड आणि करंट कोणता आपल्याकडे? सेकंड करंट I2. नेक्स्टला मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये पुटअप केलं तर मॅग्नेटिक फ्लक्स 2:1 इज इक्वल टू म्यू नॉट N1 टाइम्स I1 आणि नेक्स्टला एरिया A2. एरिया कोणता आहे? A2. आता फर्स्ट वाली मॅग्नेटिक फील्ड आहे कशावरती प्रोड्यूस आहे? नंबर ऑफ टर्न्स वरती. म्हणून मी त्याला काय लिहितो? नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ टर्न्स कोणता? सेकंड आणि मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आता नेक्स्टला परत वापस मॅग्नेटिक फ्लक्स 1:2 इज इक्वल टू म्यू नॉट N2 I2 आणि नेक्स्टला एरिया कोणता? I1 A1 आणि मल्टिप्लाइड बाय
N1 मल्टिप्लाइड बाय N1. ही झाली मॅग्नेटिक फ्लक्स. आता म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये टक्केल व्हॅल्यू त्याला काय म्हणतात, म्युच्युअल इंडक्टन्स 2 ड्यू टू 1 इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स 2 ड्यू टू 1 अपॉन किती I1. म्युच्युअल इंडक्टन्स ला मी पुटअप केलं मॅग्नेटिक फ्लक्स ला, तर म्यू नॉट I1 N1 I1 A2 मल्टिप्लाइड बाय N2 L अपॉन किती म्हणणार मित्रांनो, त्याला मानलं मी करंट कोणता आपल्याकडे I1. करंट किती आहे I1. त्याला मानलं म्युच्युअल इंडक्टन्स 2 ड्यू टू 1. कॅन्सल आउट काय झालं मित्रांनो, I1 ला I1 कॅन्सल आउट झाला. तर नेक्स्ट ला परत वापस आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला मी पुटअप करतो. याला मानलं म्यू नॉट N1 आणि नेक्स्ट ला A2 N2 L आणि याला मानलं म्युच्युअल इंडक्टन्स 2 ड्यू टू 1. सेकंडरी कॉइल मध्ये म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये तो कशा कॉइल कोणत्या कॉइल मध्ये फर्स्ट कॉइल. आणि नेक्स्ट ला तिथे लिहिलं म्युच्युअल इंडक्टन्स 1 ड्यू टू 2 इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स फर्स्ट म्हणजे 2 ड्यू टू 1 ड्यू टू 2 अपॉन I2 अपॉन किती I2. आता नेक्स्ट ला जो वापस मी मॅग्नेटिक फ्लक्स ला पुटअप केलं तर म्युच्युअल इंडक्टन्स 1 ड्यू टू 2 इज इक्वल टू म्यू नॉट N2 I2 A1 मल्टिप्लाइड बाय N1 L आणि डिवाइडेड बाय काय आहे I2. तर तिथे करंट कोणता कॅन्सल आउट होईल मित्रांनो आपल्याकडे या केस मध्ये I1 ला I1 कॅन्सल आउट. तर नेक्स्ट ला राहिलेले टर्म्स आहे त्याला काय म्हणलं आपण 1 ड्यू टू 2 इज इक्वल टू म्यू नॉट N2 A1 आणि मल्टिप्लाइड बाय N1 L1 किंवा आता आपल्याकडे म्युच्युअल इंडक्टन्स 1 ड्यू टू 2 1 ड्यू टू फर्स्ट कॉइल मध्ये कोणत्या कॉइल मध्ये सेकंड कॉइल मध्ये त्याला म्हणायचं आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स. एकदम इझी मित्रांनो हे होता म्युच्युअल इंडक्टन्स. मित्रांनो आपण आता सगळं स्टडी केलं आणि स्टडी केल्यानंतर आता म्युच्युअल इंडक्टन्स स्टडी केला, सेल्फ इंडक्टन्स स्टडी केला. हे होते टाइप्स आपल्याला कशाचे, स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे. स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी केलं त्यामध्ये सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स. तर म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स वरती आपल्या नोट्स मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही त्यावरती सॉल्व्ह करायचे. आणि आपण आता उद्याच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी करू एक दुसरे जे टाइप्स राहिले. आपल्याकडे 3 टाइपचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होते. त्यामध्ये पहिला टाइप होता स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, सेकंड वाला होता डायनॅमिक आणि थर्ड वाला कोणता होता पिरियडिक. पिरियडिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी करायचे. त्यापूर्वी आपण कोणता स्टडी केला आता स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्या स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्सला तुम्ही स्टडी केलं आणि त्या सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये स्टडी केलेल्या पार्ट वरचे तुम्ही सगळे आपल्या नोट्स मध्ये क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करायचे. आणि सॉल्व्ह केल्यानंतर मला जे क्वेश्चन तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते मला तुम्ही त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला टाकू शकता. जो क्वेश्चनचा काही प्रॉब्लेम असेल, जो क्वेश्चन नंबर आपल्या नोट्स मधला सॉल्व्ह होत नाही तो क्वेश्चन नंबर जरी तुम्ही टाकला तरी चालते, नाही तर फोटो काढून जरी टाकला तरी चालते. पण तुम्ही हे सगळं रीड करा. रीड करून तुम्ही त्याला व्यवस्थित पहा त्याला आणि व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्ही त्यावरती तुम्हाला नक्कीच क्वेश्चन सॉल्व्ह होते, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आज आपण इथेच थांबू आणि उद्याच्याला आपण नेक्स्ट पार्ट स्टडी करू. तत्पूर्वी आपण थँक्यू.